बोलस की चुकला डायरेक्ट पेटी घेऊन इकडे येईलस का असू दे काहीतरी मागे पुढे झाला असत तू म्हणतास की बराच तुका सांभाळून घेतलाय मी काय नाही म्हटलं असू दे दुसरा काय बोलत नाही आपण पहिल्याच माझ्या पॉइंटवर आले की गुलाबी साडी बरोबर ना गुलाबी साडी बुवा त्याच्यातून मी जर चांगलं सांगितलं त्या तुका दिसलं नाही आणि तू दुसरा काहीतरी बोललास की बुवा अहो ना अरे वर आले बुवा मी सुरुवातीकच विचारलंय तुका चालत ना तू हा बोललास रे बुवा आपण काय बोलतो हे शिकायला आपलं पूर्ण आयुष्य जातं बुवा तू सुरुवातीक हा बोललास उद्या युट्यूबच्या माध्यमातून बघ आणि स्वतःचं आत्मपरीक्षण कर आणि दुसरं तू माका विषय सांगतस की बुवा सुरुवातीकच सांगितलं काय हे लुक ॲट मी जेरी माझ्या अंगावर केस नाही तेवढे काय तू काय रिक्वेस्ट लिहिलेले अरे हो तुझो भ्रम भ्रम खोळ्या इकडे बघ लक्षात घे तुझो ह्यो भ्रम आताच्या जगात या प्रेम बिम काय नसता कधी जातील ना सगळे केसासाठी उठून नेती असू दे पण बुवानी काय सांगितलं आणि माहिती आहे की तिकडे ते राजमुद्रेचा अर्थ सांगलास तिकडे तुका गाळी घालतात काय चुकला त्याचं परीक्षण तू स्वतः कर बाहेर गेल्या गेल्या माका दोघं जण भेटलेली सांगतात हाय तर सांगते पारणं म्हणून सांगतात काय चुकला हा त्या स्वतःच तू आत्मपरीक्षण कर कारण बुवानी पहिलाच सांगितलं नाही की जनक बुवा काय बोललो की आता फेब्रुवारी चालू झालो रोज डे प्रपोज डे उद्या खर्च होतो मला माहिती नाही पण परवा मी बोललोय की हग डे म्हणजे बुवा इंग्लिश मध्ये हग डे म्हणजे मराठी मिठी मारण्याचा दिवस आणि तू काय म्हणतस की बुवा सुरुवातीला झगडे काढला आणि तू सुरुवातीक काय बोललस काय ते फॉ उडव तेव्हा तुका दिसला नाही रे पांचाळ बुवा कदम बुवांचं तू नाव घेतस आणि सांगतात पोस्टरवर काय अभिषेक सिरसाट बुवा दुर्वास गुरव बुवांचं नाव लावलं सुरुवातीक तू युट्यूबच्या माध्यमातून उद्या घरात जाऊन बघ नसला तर आपले शिंदे तुषार शिंदे त्यांच्याकडनं ती व्हिडिओ घे आणि स्वतः बघ तू काय बोललास सुरुवातीकच फॉ उडव बुवा बोललास ह्या तू वाच त्याचा स्वतःचं आत्मपरीक्षण कर नंतर बुवा दुसऱ्याक बोल मी फक्त हक डे एवढाच म्हटलंय त्याचा अर्थ तू उलट घेतलंस आणि स्वतः सुरुवातीक जेव्हा फॉ उडव म्हटलंस त्या तुका दिसलं नाही म्हणजे बुवा आपण जेव्हा मंडळी काय आपण जेव्हा समोरच्याकडे एक बोट करतो ना तेव्हा आपल्याकडे बुवा 4 बोट असतात ह्या लक्षात ठेवूनच बुवा बोलूच असतं काय बुवा हे आय लव्ह यू हा बघ दुसरा काहीतरी दुसरा बरंच काय नाही काय सांगितलं नो माझ्या हगडेचा विषय झालेलो हा त्यामुळे तुका सांगले तू सुरुवातीकच जो शब्द वापरलंस त्याच्यापेक्षा तरी माझा हगडे ह्यो शब्द कितीतरी पटीन चांगलो होतो कितीतरी पटीन चांगलो होतो असा मला वैयक्तिक तरी वाटता बाकी भजनी श्रोतेजन काय तर ठरवतील की कोण बरोबर होतो कोण चुकीचा कारण सुरुवातीकच तू शब्द वापरलास मी तो शब्द सुरुवातीकच काढलाय नाही का जाऊ दे ही चूक मी पहिलीच काढली असती पण नाही माका नाही काढत होती आजच्या दिवशी तरी शक्यतो आजच्या दिवशी तरी ती मला काढूची नव्हती कारण माझा एक समज होतो की सुशांत जोईल आणि प्रथमेश जनक ही जोडी अशी होय की भजन आणि भजनाच्या माध्यमातून प्रबोधन लोकांपर्यंत असं एक माझा समज होतो बुवा बक्षीस आलं त्या वाचतंय 2 मिनिटं थांब या ठिकाणी बुवा योगेश पांचाळ त्यांनी प्रश्न पाठवला या प्रश्न आहे की घेऊ ना कारण सध्या बुवा सांगला खरी परिस्थिती आहे ह्याच्यावर पण उद्या निषेध करतील त्या बघलं त्या काय त्या पाठवलं आणि त्याच्यात माझं नाव हा अरे माकाच माहिती ना कुणी टाकलं नाही त्या नाव हा मग तुझ्या खाली बोल माझा बघ असू दे प्रश्न त्यांनी टाकलं नाही या प्रश्नाचं उत्तर द्या बुवा सुशांत बुवांना द्या असं त्यानं पाठवलं ना की भक्त पुंडलिक मागच्या जन्मी कोण होता आणि त्याचा मागच्या जन्मीचं नाव सांगा ठीक आहे 100% गजराच्या माध्यमातून 1 मिनिट जरा पाठी दे माका थोड्या वेळ देतोय तुका जरा थांब
100% ह्या प्रश्नाचं उत्तर गजराच्या माध्यमातून तुमका देईन मी. सुशांत त्यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद. आणि त्याचबरोबर कैलासवासी अजित कानडे यांच्या स्मरणार्थ संतोष सोनू कानडे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय. धन्यवाद 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 धन्यवाद. असू दे. दुसरा विषय बुवान काहीतरी घेतला की दिसण्यावर जाऊ नको बुवा. जनक बुवा जरी दिसूक काळो बाळ असलो तरी जनक बुवाचा हृदय बुवा लय मोठा. कारण आपली दोस्ती समजायला वेळ लागेल, पण जेव्हा जनक बुवाची दोस्ती समजेल ना बुवा तेव्हा तुला वेळ लागेल. वेळ हे लक्षात ठेव. जनक बुवाची दोस्ती आहे ना अजून तुका समजली नाही. जर तुका समजली ना त्या ओमकारला विचार. तो माणूस माझ्यासाठी 70 किलोमीटर ट्रॅव्हल करून डबल बारी बाजू माझ्याकडे कुंकवण्यात यायचो आणि तिकडनं आम्ही पुढे जायचो. बुवा एकदा जोरदार टाळे त्याच्यासाठी बनवा. 70 किलोमीटर तो बाईक वरून यायचो. ह्याच्या गावासून ना तो त्याच्या गाव बोलवा. आणि दुसरं काहीतरी विषय सांगितलं. दिनेश आई रे येड्या हे लुक ॲट मी आय कॅन वाकडा यू कॅन तोकडा खा चुलीची लाकडा. नन ऑफ युअर बिझनेस कल्चर बाय वॉन्टेड टू स्काप. या इंग्लिश लक्षात घे. ह्या पण शिकूचा लागता. तर तू काहीतरी थांब. दिनेश आईर बुवा येड्या ती माझी जवळपास नाही म्हटलं तरी 35-40 बारी होती असत जी मी दिनेश आईर बुवान बरोबर केलं. खोटा वाटतं ना त्याचा विचार. तुझ्या मंडळात माणूस हा अरे लोका तरी बदलू नको. आणि नितेश बाई बुवा हे या नाडणगावचे तू विचार आहे ते बाहेर जाऊन कोणाक तरी नितेश बाई कोण. नितेश बाई बुवा हे नाडणगावचे सन्माननीय आमचे संतोष बुवा शिरसेकर यांचे शिष्य आणि त्यांच्या बरोबर माझी पहिली बारी झाली आणि त्यांनी माका सांभाळून घेतलं. आणि ह्या मी सांगत तू काय यागळा सांगतोस रे. म्हणजे काय पण वड्याचं तेल वांग्याला लावतोस. मी सांगत तिला गजराच्या माध्यमातून 100% मी प्रयत्न करणार ते सांगूचो. कुमारी श्रीजा मनीष कांबळी फनसे गावकरवाडी यांच्याकडून हे 101 रुपयाचे पारितोषिक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचबरोबर कैलासवासी वैभवी कानडे हिच्या स्मरणार्थ कुमारी विनया विश्वनाथ कानडे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा काय म्हणजे आपण बोलताना बुवा विचार करायचा. कारण मंडळी तुम्ही सुशांत जोईल बुवांची बारी बघत असाल पण सुशांत जोईल बुवा चांगलं ओळखून ना की प्रथमेश जनक बुवा ही काय चीज आहे बोलण्याच्या बाबतीत तरी. असू दे. दुसरा त्या 14 मात्राचा घेतलंस हे इकडे बोल. अरे प्रॅक्टिस पण नाही केली गेलो तो डायरेक्ट इकडे गेलेलो. मग त्याच तुका सांगताय का एक तर म्हणतोस तुम्ही तुला सांभाळून घेतलं म्हणजे गोड बोलून जाऊ दे. बाकी मी काय पुढचं बोलत नाही. आणि 2-4 म्हणजे मुद्दे बुवा मी फक्त तुझा वाईट तेवढं नाही तुझं चांगलंच सांगते. कारण ते गाणं बुवानी सांगितलं नाही की त्याच्यावर आक्षेप घेतला कोणता बुवा गुलाबराजा. पण ह्या युट्यूबच्या माध्यमातून उद्या जाऊन दे. आज प्रथमेश जनक बुवाचा शब्द की जो गुलाबराजा आहे ह्या गाणं फक्त कोणी फेमस केला नसेल तर ते सुशांत जोईल बुवा. एकदा जोरदार टाळ्या बुवासाठी वाजवा. आणि या गाणं 100% सुशांत जोईल जे म्हणतात ती सर कोणाकच येणार नाही. एवढा पण मी सांगू शकतो स्टेजवर बसून. बाकी तुझ्या नजरेत कोण असत तर तू सांग. पण माका तर तुझाच आवडता काय गाणं असू दे. 2-3 मुद्दे बोलचे होते ते मी फेडलंय. आणि दुसरं एक राहिलो म्हणतो की कुत्र्याचो काय कुत्र्याचो खा काहीतरी त्या ओव्या म्हणून दाखवलं ना आजीच्या. हे येड्या तू कोणाचं खाल्लंस घास लहानपणी. असू दे त्याच्यावर मी काय जास्त बोलत नाही. आणि ते आजोबा बिचारे बाजू बसले त्यांना सांगता तुमका म्हणता उगत नाही बसवलं ते मग उठून गेले बघ. ते येऊन देत पण ते उठून गेले. तू त्यांना बोललास तसो. त्यांच्या आजोबाने तुमका जर ते लागला असत तर हय येऊन बसा पुढच्या वेळी. तर तो तुमका बोलला त्या माका लागला माका वाईट वाटलं हय बसून माहिती आहे. तुमका म्हणता उगत हे येड्या त्यांना 100 रुपये द्या जाताना त्याच्यात बघा शब्दात पाठी फिरायचं नाही देत ना. होय ना त्यांका तू बोलला अरे ते तुझ्या प्रेमात तुझ्या बाजूक बसले आणि तू त्यांना बोलतोस की असंच नाही मुद्दाम म्हणता बाजूक नाही बसव. आणि दुसरा तिकडनं कोणतरी बोलले अरे म्हणता
आधी सांगितलं 70 वर्षापूर्वी त्यांनी पांचाळ बुवा, कदम बुवा, पाटील बुवांची भजनं ऐकली आणि नंतर त्यांना काय म्हणतात जवानी दिलाच वाटतं. ते मला उठून गेले ते बघ. अरे बघ, अरे सगळ्यांना तू घालवूक लागलं. मगाशी किती जण होती तुझी रूपावळ होईपर्यंत सगळे उठून गेले घरात. सगळ्यांना काय ना काय बोलून बोलून यांना हकलवून लावला. आणि दुसरा तो एक विषय राहिलो की तुझ्या म्हणता जेवढे अंगावर केस नाही बुवा तेवढे म्हणतात माझ्याकडे म्हणतात रिक्वेस्ट बुवा. एक माझी विनंती आहे तुला कळकळीची, लहान भाव समजू, त्या रिक्वेस्टच्या नादात लागू नको. आणि शक्यतो ह्या क्षेत्रात जर तुका पुढे जायचं असं, मी लहान आहे तुझ्यापेक्षा तरी पण ह्या क्षेत्रात जर तुका पुढे जायचं असत तर ह्या भानगडीचे 100% असं माझ्या हय जमलेल्या तरुणांका एकच विषय आहे की जर तुमचा प्रेम असत तर 100% तुम्ही करा, पण एका बरोबरच आयुष्यभर करा. बरोबर की नाही? नाही ते ह्याच्यासारख्या जर करशा हे हनी असू दे, पण ह्या भानगडीत तू पडू नको शक्यतो. ह्या क्षेत्रात हस म्हणून तर आणि चांगला आवाज बुवा 100% माझ्यापेक्षा उत्कृष्ट आवाज बुवांचा. ह्या भानगडीत पडू नको. पण एक तुमका गंमत सांगूची म्हणून अहो असाच झाला ह्याचा आता विषय काढला म्हणून सांगतोय. असाच झाला एक पोरगी ह्याला आवडायची, कॉलेजमध्ये एक पोरगी ह्याला आवडायची, पण जेव्हा जेव्हा होती का विचरूक जायचो तेव्हा ती एकच गाणं म्हणायची, धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना, धीरे धीरे से मेरे दिल को चुरा, असं ती म्हणायची. काय एका काय वाटला पोर म्हणताय की ज्या काय पण करता उद्या करूया, पण सगळं हळूहळू करूया, एकदम डायरेक्ट प्रेमात पडूया नको. बरोबर की नाही? एकदम डायरेक्ट प्रेमात पडूया नको. म्हणून ह्याला 2-3 वर्ष वन साइड लव्ह ह्याचा 2-3 वर्ष काढला आणि 2-3 वर्षांच्या पोराक विचारू गेलो बेबी आय लव्ह यू म्हटल्यावर जाऊन बघता तर ती 2 पोरांची आवाज. बरं त्या झाला. त्याच्यानंतर रोज ह्यो त्याच्या घरासमोर ना 2 नंबर का जाय, रोज त्याच्या घरासमोर ना 2 नंबर का जाय. त्या पोरगा लगेच काय विचारता, रे सुशांत, कारण यो हनी ना, अरे हनी गुलाबी साडी, हे आजकाल सगळा गुलाबी लागता बाबा, लक्षात घे. सध्या टेस्ट पण चालू माहिती आहे ना तुका, पिंक बॉल टेस्ट. कधी बघितलं क्रिकेट? असू दे. तर विषय काय माहिती आहे की हो तिच्या घरासमोर ना 2 नंबर का जाय, हो तिच्या घरासमोर ना 2 नंबर का जाय. त्या पोरगा विचारता, रे सुशांत तुझ्यात आणि माझ्यात काय नाही, तू माझ्या घरासमोर ना 2 नंबर का कसे जात? हो आणि इतकं हुशार तिका सांगता तुका म्हणता दाखवू की तू माझ्याशी प्रेम केलंच नाही म्हणून मी काय उपाशी मरत नाही. ह्या झाला. आणि त्या फॉलो रिक्वेस्ट ज्या काय त्या रिक्वेस्ट दिलेल्या त्या पोरींका तो मेसेज करता काय, हे राग नाही येता, राग येणार नाही, निर्लज्ज माणूस. तर विषय काय, त्या पोरी मेसेज करतात, हे हनी तुका आज जायपर्यंत हनी नाही ऐकवलं ते नाव नाही माझा जन्म. हनी तू दिसतस मधासारखं म्हणून तुका मी हनी म्हणते. विषयाशी म्हणता फोड कर. असू दे. पण विषय काय झालो, त्या फॉलो रिक्वेस्ट वाल्या पोरींका मेसेज करता, तू जर हसत असशील तर तुझं हसू पाठव, तुझं रडत असशील तर तुझं रडू पाठव. तिकडनं लगेच मेसेज दिलो, मोरियात भांडी घासते खरकटा पाठवू. आता ती हसतच ना. अरे मगाचपासून जो काय लावलं सर ह्या असं त्या तसं, अरे समाज प्रबोधन, अरे बुवा मी सुरुवातीक समाज प्रबोधन सांगलंय की इंस्टाग्राम फेसबुक ह्या गोष्टी वापरा, मी नाही म्हणत नाही, पण किती वापरायच्या ह्या आपल्यावर आहे. पबजी खेळा मी नाही म्हणत नाही, मी स्वतः सुद्धा खेळतोय, पण तो किती खेळायचो, किती मर्यादा त्याची असावी ह्या सुद्धा. बुवा वेडी झाली पोरा ह्याच्या नादात. ह्या सांगितलंय त्या तुका दिसला नाही, तुका गुलाबी साडी बरोबर दिसली रे. ह्या बघ ह्या कलियुगात जो कली आलोय तो कसं आलोय, त्याचं एक हात आपल्या जिभेवर आणि एक हात आपल्या लिंगावर आहे. कारण एक मंडळी लक्षात घ्या, जर आपले डोळे चांगले असतील तर आपण जगाच्या प्रेमात पडतो, आणि जर बुवा आपली जीभ चांगली असेल ना तर जग आपल्या प्रेमात पडतो. लक्षात घे हनी.
असू दे. आणि दुसरा माझ्यावर इलो की म्हणता दिसण्यावर जाऊ नको. ए बुवा तू टाइमपासच ना रे. तो टाइमपास पिक्चर बघितलं त्याच्यात तो फॅन्ड्री उतरतो मी हैरात मधलो तो नाही. तो एवढं गोरो दिसता मला. मी काळं दिसतोय. तो फॅन्ड्री मध्ये काय टाइमपास काय तो त्याच्यात तो काम केलंय ना तो मी आहे. लक्षात घे. मला साधं सुद्धा समजू नको. कारण काय माहितीये महिला वर्ग इकडे बसलाय. तुम्ही बघला असाल की एक टीव्हीवर ऍड येतात. एका बाजूला डव लावला आणि एका बाजूला साधारण साबण लावला. ही बघा हेळ्याची फळा घासलेली आहे ती सगळी. त्याच्यामुळे ही अशी गोरी गोरी कांती आहे. अरे तुकतुकीत कांतीचा जनक बुवा. लक्षात घे. तर विषय काय की एका बाजूला डव लावला आणि दुसऱ्या बाजूला साधारण साबण लावला. मी पण म्हटलं बघूया करून होता की नाही असा. पण मी डोका चालवला. काय समजा एका बाजू डव लावलं आणि एका बाजू साधारण साबण लावलं आणि डवने जर गोरं झालं तर एकच बाजू गोरी होईल. म्हणून काय केलंय पूर्ण तोंडात डव लावलंय. वा घेण्यासारखा विषय आहे बघा. पुऱ्या तोंडात मी डव साबण लावलंय आणि आज तो 7 दिवस मी ही टेस्ट केली. कसली डव साबणाची तोंडाक लाव. 7 दिवस मी टेस्ट केली. आज तो डव साबण ते निरमा पावडर मध्ये घातलेलो आहे. पण तो काय पांढरा होईल बुवा. कलर काय हा तो पैसा वापर. जनक बुवा ही बुवा इकडे बघे 2 मिनिटाचा फोन. कोण आहे एवढ्या रात्री तुका जागा. हे येड्या राग नाही. तुझे फक्त मी मुद्दे पडले त्याच्या बाहेर मी काही एक बोलून नाही. हो तुझ्या मुद्द्यांच्या बाहेर मी 100% बुवा. मी 100% जे बोललेले शब्द ते माझे सुशांत बुवा सारखे इकडे तिकडे नाही डबणार बुवा. हे मी आज ग्वाही देते बुवा. लक्षात ठेव. पंचरत्नाचा अतिशय सुंदर बुवा तुम्ही सांगितलात. शिवाजी महाराजांनी सुद्धा अतिशय सुंदर सांगितलात. पण ऐकून तरी हे पुढचाच सांगता मका. असू दे. छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा तू चांगलं सांगितलं. मी नाही म्हणत नाही. अतिशय सुंदर होतं ते. त्याच्यासाठी तुला बक्षीस सुद्धा येईल. 100% छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं आणि जमल्यास एक पोवाडं सुद्धा आपण गजरात घेऊया बुवा. कारण जास्त वेळ नाही घेणार. तू वेळाचं महत्व सांगतस. वेळाचं महत्व सांगता अरे बुवा तुझ्या रुपावलीचे किती वेळ झाला तो बघ. आणि तू माका सांगतोस की रुपावळ कमी कर. वा माणसात उठून गेली तुला ऐकून सगळा. तो ऐकून तो सगळं उठून गेली. लक्षात ठेव. असू दे. जास्त काय वा तुझ्या पॉइंटच्या बाहेर मी या ठिकाणी काही जास्त बोलले नाही की बोलणारही नाही. मी आज जरा विचारच केला होता की बारी सुरुवातीपासूनच जरा नमती करायची का हे का तर खैतरी जोडी पुढे जाऊ. लक्षात घे. पण आज त्यांनी आमका बोलवलं नाही म्हणजे त्यांचे पैसे सुद्धा फिटू हवे. या सुद्धा तेवढाच महत्वाचा. असू दे. 100% शिवाजी महाराजांवर एक पोवाडा या गजराच्या माध्यमातून सादर करतो. आता मात्र रुपावळीकडे वळतो. नंतर बुवांचा गजर आहे. त्यानंतर 100% मनोरंजन करणारच. फक्त तुम्ही जाऊ नका. यांना का आळापणी लावला तुमका कंटाळा येलो बाहेर असे फिरून परत यावं ऐकू. आळपत असतो रातभर.
महाराष्ट्र माझा गणना महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गणना महाराष्ट्र माझा
धन्यवाद.